विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयांतर्गत विविध मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत. ज्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून नवे व्हिडिओज तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. म्हणून तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा अशी सुरुवातीला विनंती करतो. आणि आज आपण आपल्या नव्या टॉपिककडे जाऊया. हॅबिटॅट लॉस, अधिवासाचा ऱ्हास. हॅबिटॅट लॉस रेफर्स टू द प्रोसेस बाय विच नॅचरल हॅबिटॅट्स आर रेंडर्ड अनेबल टू सपोर्ट द स्पीसीज दॅट ओरिजिनली इनहॅबिटेटेड them. This phenomena occurs due to various human activities and natural processes, leading to the degradation, fragmentation, or complete destruction of ecosystems. अधिवासाचा ऱ्हास याचा अर्थ नैसर्गिक निवासस्थानांची अशी प्रक्रिया ज्यामुळे ती मूळच्या प्रजातींना समर्थन देण्यास असमर्थ बनतात. ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे उद्भवते, ज्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास, परिसंस्थेचं विखंडन किंवा संपूर्ण विनाश होतो. Dear students, we are going to see the topic, what are the effects of habitat loss. The first effect is biodiversity decline. The reduction in the variety and variability of life forms within a given ecosystem, biome, or the entire earth. Biodiversity is essential for ecosystem health, resilience, and providing ecosystem services. याचा अर्थ अधिवासाचा ऱ्हास होण्याचा पहिला परिणाम म्हणजे तेथे होणारा जैवविविधतेचा ऱ्हास. अधिवासाचा ऱ्हास झालेल्या परिसंस्था किंवा संपूर्ण पृथ्वीवरील जीवन रूपांच्या विविधतेत आणि वैविध्यतेमध्ये घट होते. जैवविविधता परिसंस्थेच्या आरोग्यासाठी, लवचिकतेसाठी आणि परिसंस्था सेवा प्रदान करण्यासाठी जैवविविधता टिकून असणे आवश्यक असते, जी अधिवासाचा ऱ्हास झाल्यामुळे जिचा सुद्धा ऱ्हास होतो. फॉर एक्झाम्पल, द एक्सटिंक्शन ऑफ द जवान टायगर due to habitat destruction and hunting highlights the loss of a top predator which can disrupt the balance of the ecosystem. अधिवासाचा ऱ्हास झाल्यामुळे आणि शिकारीमुळे वाघांच्या प्रजातींचा ऱ्हास झाला आहे, ज्यामुळे परिसंस्थेचे संतुलन विस्कळीत झाले आहे. Ecosystem imbalance, disruption of natural processes and relationship within ecosystems. When species are lost or their population dwindle, it can lead to cascading effects that alter the structure and functions of the ecosystem. परिसंस्थेतील असंतुलन, परिसंस्थांमधील नैसर्गिक प्रक्रिया आणि संबंधांमधील विघटन हा अधिवास विनाशाचा परिणाम आहे. जेव्हा परिसंस्थांमधील प्रजातींचा ऱ्हास होतो किंवा त्यांची लोकसंख्या कमी होते, तेव्हा त्यांचे परिणाम म्हणून परिसंस्थेची संरचना आणि कार्य बदलते. उदाहरणार्थ, द डिक्लाइन इन बी पॉप्युलेशन ड्यू टू हॅबिटॅट लॉस अँड पेस्टिसाइड्स इम्पॅक्ट पॉलिनेशन, अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन अँड द सर्व्हायवल ऑफ प्लांट्स दॅट रिलाय ऑन बी फॉर रिप्रोडक्शन. उदाहरणार्थ, कीटकनाशकांच्या वापरामुळे होणाऱ्या अधिवासाच्या ऱ्हासामुळे मधमाशांच्या लोकसंख्येचा ऱ्हास झाला. त्यामुळे त्यांच्याद्वारे होणाऱ्या परागण प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम झाला, ज्यामुळे पिकाच्या उत्पादनावर आणि जी पिके पुनरुत्पादनासाठी केवळ मधमाशांवर अवलंबून आहेत अशा वनस्पतींच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला. The another effect is acceleration in climate change. The reduction of forests and wetlands which act as carbon sinks exacerbates
climate change by increasing the amount of carbon dioxide in the atmosphere. आणखी एक परिणाम म्हणजे हवामानाचा बदल वाढणे. कार्बन सिंक म्हणून काम करणाऱ्या जंगल आणि पाणथळ जागा कमी झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून हवामान बदलासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, deforestation in the Amazon rainforest not only contributes to the loss of biodiversity but also to the acceleration of global warming, as these forests play a critical role in carbon sequestration. Amazon rainforest मधील जंगलतोडीमुळे केवळ जैवविविधतेचेच नुकसान झालं असं नाही, तर ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. कारण ही जंगले कार्बन जप्त करतात किंवा नष्ट करतात, यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण अशी भूमिका असते. लॉस ऑफ रिसोर्सेस, the depletion of natural resources that humans rely on for food, medicine and other necessities. The loss of biodiversity means fewer opportunities for discovering new resources and solutions. संसाधनांची हानी, जैवविविधता नष्ट होणे आणि नवनवीन नैसर्गिक संसाधने नष्ट होणे. मानव अन्न, औषध आणि इतर गरजांसाठी अवलंबून असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याने होतो. त्यामुळे नित्य नूतन संसाधने मिळवणे अथवा शोधणे हे सुद्धा दुरापास्त होते. उदाहरणार्थ, द डिस्ट्रक्शन ऑफ रेन फॉरेस्ट लीड टू द लॉस ऑफ मेडिसिनल प्लांट्स, many of which have been used to develop treatments for diseases like cancer and malaria. वर्षावनांचा नाश झाल्यामुळे औषधी वनस्पती नष्ट झाल्या, ज्यापैकी बऱ्याचशा औषधी वनस्पतींचा उपयोग कर्करोग आणि मलेरिया यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात होता. The effect of habitat loss is human displacement. The forced relocation of human communities due to the destruction of their natural habitats. This often affects indigenous and rural communities that are closely tied to the land. मानवी विस्थापन हे एक परिणाम आहे अधिवासाच्या ऱ्हासाचा. नैसर्गिक निवासस्थानांच्या ऱ्हासामुळे मानवी समुदायाचे देखील जबरदस्तीने फोर्सफुली पुनर्वसन करणे भाग पडते. यामुळे जमिनीशी घट्टपणे जोडलेल्या आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना नवीन अधिवासात जुळवून घेणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, इंडिजिनियस ट्राइब्स इन द Amazon are frequently displaced due to the deforestation for agriculture and logging, losing their homes, culture and way of life. Amazon मधील आदिवासी जमाती शेती आणि लाकूडतोडीसाठी जंगलतोडीमुळे वारंवार विस्थापित होतात, ज्यामुळे त्यांचं घर, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली गमावल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये अधिवासाचा ऱ्हास झाल्यास त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास केला. डिअर स्टुडंट्स, वी हॅव स्टडीड द टॉपिक द इफेक्ट्स ऑफ हॅबिटॅट लॉस इन दिस व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिकासुद्धा मी या चॅनलवरती प्रसारित केली आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन या विषयावरील MCQ अभ्यासावेत. आणि हो,
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.